तरी जावंसच वाटत नाहीये. मेरे मन को किया तूने क्या इशारा. मी प्रिनय बोलेकर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं सकाळ सकाळ कर्जत मधून आपल्या कोकण विश्व फॅमिलीच्या पिकनिकच्या या व्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. कालचा दिवस खूपच मजेचा धमालीचा झाला. पहिला हाफ दिवसाचा अखंड प्रवासामध्ये गेला, पण दुसऱ्या हाफमध्ये जेव्हा आम्ही इथे कर्जतला आपल्या स्पॉटवरती पोचलो त्यानंतरचा जो माहोल होता तो काहीतरी वेगळाच होता. आणि डान्स असेल किंवा जेवण असेल किंवा जे आपण गप्पा झाल्या सगळ्या एकूणच सगळ्यांबरोबर त्या खूपच वेगळं होतं ते वातावरण आणि खूप मजा आली त्याच्यामध्ये. सगळ्यांनीच खूप मजा केली. मग आपला महिला वर्ग असेल, लहान मुलं असतील किंवा रेवणकर काका असतील, आम्ही स्वतः नाचण्याचा मनसोक्त असा आनंद घेतला. कसं म्हणतात गावी आल्यानंतर किंवा आपण जेव्हा पण आपल्या गावी जातो, विशेषतः आमच्या कोकणामध्ये सांगतो मी, जेव्हा आपण गावी जातो ना की तिथे कितीही वाजता झोपा तुम्हाला जाग ही सकाळी पहाटे येणारच. आणि इथे पण तसंच झालं. 7-7:30ला जाग यायला सुरुवात झाली आणि आता 8 वाजलेले आहेत सकाळचे. आणि वातावरण खूप प्रसन्न आहे, थंडावा आहे खूप इकडचा. म्हणजे दिवसा जेवढं टेम्परेचर जास्त असतं तेवढंच सकाळी थंडही वाटतंय. आणि रूम AC असल्यामुळे तर झोपायला आणखीनच वेगळी मजा आली. ठीक आहे, आजचा दुसरा दिवस आहे आपल्या पिकनिकचा. आणि आता काल संध्याकाळी आल्यामुळे बऱ्याच गोष्टी तुम्हाला दाखवता आल्या नव्हत्या त्यावेळेला, पण आता त्या स्पष्टपणे दाखवता येतील, कारण उजेड आहे, सूर्यप्रकाश लक्क आहे. तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावर पडणार हा सूर्यप्रकाश समोरून. सो पुन्हा एकदा आपल्या या पिकनिक स्पॉटची सफर तुम्हाला करून दाखवतो की कशा प्रकारचा परिसर या एकूणच रिसॉर्टला लागला आणि आजच्या दिवसात आपण काय काय मजा करणार आहोत. म्हणजे एक 5 ते 6 ग्रुप इथे आलेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे सगळे फॅमिली ग्रुप आहेत आणि कुठल्याही चुकीच्या पद्धतीचे ग्रुप्स नाही आहेत. म्हणजे असं असतं ना की पिकनिक म्हटली आणि विशेषतः रिसॉर्ट किंवा फार्म हाऊसची पिकनिक म्हटली की मद्यपान करणारी टीम तिथे असतेच. मद्यपान करणं पिकनिकला चुकीचं नाही आहे, पण त्यानंतर होणाऱ्या गोष्टी, कारण जेव्हा फॅमिली ग्रुप्स येतात त्यावेळेला विशेषतः मग ते भरपूर प्रॉब्लेम्स होतात, कारण त्यांना मॅनेज करणं किंवा काही लोक आउट ऑफ कंट्रोल होतात त्यावेळेला. सो त्या गोष्टी होऊ नये याची प्रत्येकाने काळजी घ्यायची असते. ठीक आहे, तो एक वेगळा पार्ट आहे. आता आपण आहोत आपल्या रिसॉर्टच्या या भागामध्ये. आणि मी काल पण सांगितलं होतं संध्याकाळी की खूप मोठा भाग लागला या रिसॉर्टला, कारण बघताय आजूबाजूला तर सगळीकडे झाड आहेत. आणि विशेषतः कोकणामधल्या झाडांचं इथे दर्शन झालं कर्जतमध्ये. म्हणजे असं कुठेच वाटलं नाही की कर्जतला आलो आपण हवं, असं वाटतं की कोकणातच आलोय. आजूबाजूला बघताय तर इथे सुंदर अशोकाची झाडं आहेत. त्यानंतर समोर माझ्या बघताय तुम्ही ना, तिथे आंब्याचं झाड आहे. आणि आंब्याच्या झाडाला काल मी कैऱ्या दाखवण्याचा प्रयत्न केलेला, पण आता मे बी तुम्हाला हे व्यवस्थित दिसतील. आणि किती मोठ्या प्रमाणात कैऱ्या लागल्यात बघा. आता थोड्या दिवसाने काय माहित आंबे पिकतील की नाही माहीत नाही, पण खूप मोठ्या प्रमाणात इथे कैऱ्या लागलेल्या आहेत. समोर फणसाची झाड आहेत, इथे सुद्धा आंब्याचं झाड आहे आणि त्याला सुद्धा कैऱ्या लागलेल्या आहेत. इथे पण छोटी छोटी कलमं आहेत बरीच. मे बी पुढे सागाची सुद्धा झाड आहेत, कारण मी गावी पाहिलेली आहेत सागाची झाडं. बरोबर इथे सगळेजण बसलेले आहेत. हा गार्डन एरिया जिथे काल आपण डान्स करत होतो. हा जो गार्डन एरिया, इथे सगळेजण चहाचा आनंद घेत आहेत सकाळ सकाळ. आणि ही बघताय तर ही आपली रूम आहे. ही जी समोर दिसते ती आपली रूम आहे. आणि यश आणि पंकज अजूनही झोपलेत दोघे जण. बघा थंडी एवढी आहे की लोक गोडद्या घेऊन म्हणजे बुरनस घेऊन झोपलेले आहेत. आणि अशा प्रकारे आपल्या रूमची व्यवस्था होती. छान आहे रूम, जास्त हायफाय नाही, छोटा आहे
पण व्यवस्थित आहे. इथे आहे बेड, तिथे 2 ते 3 माणसं व्यवस्थित झोपू शकतात. इथे आरसा आहे. त्यानंतर इथे त्यांनी आपल्याला टॉवेल वगैरे दिलेले आहेत. खाली एक्स्ट्रा मॅट्रिक्स आहेत, ज्यात आम्ही इथे टाकल्या होत्या. आणि इथे AC आहे रूम टोटली. आतमध्ये तुम्ही वॉशरूम बघायचं असेल तर वॉशरूमची व्यवस्था पण छान आहे, मोठा आहे, स्पेशियस आहे आणि गिझरची व्यवस्था सुद्धा आहे. सो छान आहे एकूणच. आणि काल दाखवले होते तुम्हाला, इथे सुद्धा फणस बघायला लागले. फणस दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला ह्याच्यामध्ये. तर बघा, या झाडाला इथे फणस लागलेले. आता आपण सुद्धा चहाचा आनंद घेऊया, कारण चहाशिवाय सकाळ नाही. आणि सकाळ आता मी सुद्धा घेतोय चहाचा आनंद. गरमागरम चहा, दुधाचा आहे चहा आणि चहाची क्वालिटी सुद्धा छान आहे. काल कॉफी जी घेतली होती ना, ती चहापेक्षाही सुंदर होती. आणि सकाळी असे निसर्गरम्य वातावरणामध्ये ना असा चहा घेण्याचा आनंद काही वेगळा आहे, एकदम वेगळं वाटतंय. जसं गावी आमच्या जेव्हा पण आम्ही जातो ना, गावी मोस्ट ऑफ एकतर काळी चहा बनवली जाते, कोकणामध्ये विशेषतः असतं. आणि नाश्त्याला त्याच्यासोबत असतात मस्तपैकी गरमागरम असे घावणे असतात किंवा कांदा पोहे, पोहे वगैरे. तसं कोकणामध्ये पोहे कमीच असतात. सकाळचा नाश्ता जो असतो विशेषतः घावण्याचा असतो. आणि जर तुम्ही मार्केट वगैरेमध्ये नाश्ता करायला जाताय तर उसळ पावचा, त्यामध्ये विशेषतः काळ्या वाटाण्याची उसळ ही कोकणातला विशेष असा नाश्ता आहे. पण आता इथे अजून नाश्ता तर सुरू नाही झाला आहे आणि त्याचे काउंटर 9 वाजता सुरू होणार आहे. सो आता सगळ्यांना चहा दिला जातोय, तर आम्ही चहा घेतोय. आणि सूर्याची कोवळी अशी किरणं पडतात आहे. तर बरेच आपले इकडे आलेले पर्यटक आहेत, मुंबई तसंच ठाणे, डोंबिवली इथून आलेले ग्रुप्स आहेत, तर ते सुद्धा इथे. आणि विशेषतः त्यामध्ये स्त्रियांचा जो सहभाग आहे तो खूप जास्त आहे. आणि सगळेजण सकाळी मस्त मॉर्निंग वॉक करतात आहे, आनंद घेतात आहे. तर आता बघूया पुढे आजच्या दिवसामध्ये आणखीन काय काय होतंय. हा जो समोर बघताय हा फोम एरिया आहे आणि याच्यामध्ये फोम साठवला जाणार आहे आणि त्या फोममध्ये मग तुम्ही मजा मस्ती करू शकता. खूप डीप आहे. कोणीही उडी मारण्याचा प्रयत्न करू नये, कारण खाली लागेल नाही तर. सो ते तर प्रिकॉशन प्रत्येकाला घ्यावे लागतील. ही फोमची मशीन आहे ज्याच्यामध्ये नंतर फोम बनणार आहे आणि याच्यामध्ये पूर्ण तो फोम साठवला जाणार आहे. ते पाणी वगैरेची व्यवस्था चांगली आहे. आय थिंक इथे बरीच बाजूबाजूला धरणं पण आहेत, त्यामुळे इथे पाण्याचा तेवढा तुटवडा नाही आहे. हे एक 50च्या वरचा ग्रुप आलाय, एक फॅमिली ग्रुप आलाय, ज्याच्यामध्ये बरेच सिनियर सिटीजन सुद्धा आहेत आणि सगळेजण आनंद घेतात आहे. मेन म्हणजे हेच आहे आयुष्यामध्ये की आपण असे क्षण नक्की त्याच्यासाठी वेळ दिला पाहिजे. असे क्षण मिळवण्यासाठी जिथे आपण मस्तपैकी छान कुठेतरी फिरायला येऊ, कशाचंच टेन्शन नसेल, तो मोबाईल आपल्यापासून दूर जाईल थोडा आणि दूर गेल्यानंतर फक्त आपण, तो निसर्ग आणि त्याच्याशी एकरूप होण्याचं काम आपण करत राहू. सो हा आनंद खूप वेगळा असतो आणि तोच घेण्याचा प्रयत्न आहे. गेली 2-3 दिवस खूप मी सुद्धा मेंटली प्रेशर फील करत होतो. मग ते ऑफिसचं काम असेल किंवा सध्या जे काय परिस्थिती चालू आहे, त्यामुळे थोडंसं एक मेंटली प्रेशर फील करत होतो. पण काल जेव्हापासून इथे आलो आहे ना, तेव्हापासून खूप छान वाटतंय, बरं वाटतंय, फ्रेश वाटतंय आज खूप. आणि मे बीच याच सगळ्या आठवणी, हेच वातावरण सगळं घेऊन पुन्हा एकदा कामाला उद्यापासून लागायचं आहे. उद्या आहे मंडे आणि आज संध्याकाळी आहे इंडिया वर्सेस न्यूझीलंडची फायनल. सो त्याचा सुद्धा आनंद घ्यायचा आहे. बघूया आता कसं होतंय पुढे. तर माझ्यासोबत आता वेदू आहे. आमचा जो ग्रुप आला त्याच्यामध्ये 3 ते 4 लहान मुलं आहेत, त्यापैकी वेदू आहे. वेदू, कसं वाटतंय कालपासून आपण पिकनिकला आलोय? खूप छान वाटतंय आणि इथे होतं, इथे खूप छान आहे, इथे घरसारखं जेवण होतं. आणि बाकीची मजा कशी केली तू कालपासून? कालपासून इथे खूप सारे व्हरायटीज दिल्यात गेम्सला. किती म्हणजे मोजू पण नाही शकत. 20 नाही तर 22 गेम्स असतील इथे खेळायला आपल्याला. एक स्विमिंग पूल आहे, आम्ही स्विमिंग पूल मध्ये पण मजा केली, खूप केली. आणि आजचा काय प्लॅन आहे? आजचा आमचा प्लॅन आहे की परत जायचंय स्विमिंग पूल मध्ये.
तर मित्रांनो, अशा प्रकारे आता नाश्त्याला सुरुवात झालेली. इथे आहे चीज ब्रेड, इथे बाकरवडी आहे, इथे फ्रुट्स मध्ये आहे पपई, इथे वॉटरमेलन, याच्यामध्ये काय आहे? याच्यामध्ये पोहे आहेत, याच्यामध्ये पोहे आहेत, इकडे मिसळ आहे, इथे फरसाण आहे, इथे पाव, इकडे जिलेबी आहे, इथे फाफडा आणि इथे आहे भुर्जी. अशा प्रकारे बऱ्याच व्हरायटी आहेत आपल्याला इथे नाश्त्यामध्ये. ही जी लाईन दिसते आहे ती नाश्त्याची आहे, कारण सकाळी 9 वाजता नाश्ता सुरू होणार होता, जो की 9:30 वाजलेत तरी सुरू झालेला नाहीये. एक एक काउंटर आता ती लोक लावत आहेत, त्यामुळे लोक पण कंटाळली आहेत, कारण सगळेच 8-7:30 वाजता उठून बाहेर आले होते आणि त्यामुळे अजूनही नाश्ता न मिळाल्यामुळे ही एवढी मोठी लाईन लागली आहे. आणि 5 ते 6 ग्रुप्स आहेत, फॅमिली ग्रुप्स, त्यामुळे लोकांची संख्या पण जास्त आहे. आणि त्या तुलनेमध्ये जी क्वांटिटी ठेवलेली आहे या समोरच्या काउंटरवरती ती फार कमी दिसते. मे बी आतमध्ये त्यांच्याकडे एक्स्ट्रा क्वांटिटी असेल, पण थोडं याच्याकडे विचार केला पाहिजे. हे त्याला लात लागेल. सैया के कारण सजाया, मैंने सैया के कारण सजाया, इस डर से के पी की नजर ना लगे, इस डर से के पी की नजर ना लगे।
छठे नैनन में कजरा लगा बैठी, पिया ऐसो जिया में समाए गयो रे, के मैं तन मन की सुध बुध गवा बैठी। भूल गई कोई भूल होला, इतर शक्ति हमें दे दाता। लिखता चला जाऊं, लिखता चला जाऊं, मेरे गीतों में तुझे ढूंढे जग सारा, छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा, बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा, छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा। मागतो मी आता, मागतो आता तुझा, मागतो मी आता, मागतो आता। यमुनेच्या दिली कान पायला काना वाजवी तो बासरी, काना वाजवी बासरी जय गम। बोलो सुबह शाम, हरे कृष्णा हरे राम, हरे कृष्णा हरे राम। तर मंडळी आता वाजले संध्याकाळचे 4:15 आणि आता आपली निघायची वेळ झाली आहे. तर ही आपली पूर्ण टीम होती, जी टीम नाही बोलेन मी, फॅमिली बोलेन, आपली कोकण विश्वची पूर्ण फॅमिली, जी की आपण पिकनिकला आलो होतो. तर सगळ्यांना एकेकाला रिव्ह्यू विचारत जाऊया आपण की त्यांना एकंदरीत आज कसं वाटलं. सो एकेकाने प्रत्येकाने आपला रिव्ह्यू सांगा, कसं वाटलं आपल्या पिकनिक, एकदम शॉर्ट अँड स्वीट मध्ये. हा, घरी जावंसच वाटत नाहीये. खूप मजा आली, खूप सुंदर पिकनिक झाली. 2 दिवस खूप छान वाटलं. सगळ्यांबरोबर 2 दिवस खूप छान एन्जॉय केला. ओके. आठवणीतले क्षण राहिले. पिकनिक छान झाली. नेक्स्ट पिकनिक लवकर काढा. पिकनिक खूप छान झाली आणि सगळ्यांबरोबर खूप एन्जॉय करता आलं. हे भरपूर मजा आली आणि अशीच पिकनिक काढत राहा. थोडंसं दुःख आहे, नाचायला भेटलं नाही, पण ठीक आहे. खूप चांगली पिकनिक झाली. लेडीज महिला लोकांनी खूप आनंद घेतला या पिकनिकचा आणि अशीच त्यांनी पिकनिक काढत राहावी. खूप मजा आली, मस्त वाटलं. नेक्स्ट पिकनिकला नक्की बोलाव मात्र. बाकी तुम्हाला कसं वाटलं? मला पण खूप मजा आली, आनंद वाटला. अशीच पिकनिक करत राहा. तर मंडळी अशा प्रकारे ही आपली पिकनिक होती, ज्याच्यामध्ये आपण खूप मजा मस्ती केली. एक 24 तास आपण या पूर्ण परिवारासोबत इथे टाइम स्पेंड केला आणि खरंच अशा गोष्टी, असे छोटे छोटे प्रोग्राम होत राहिले पाहिजे. कारण काय, वर्षभर आपण आपले जे काही प्रॉब्लेम्स असतात किंवा जे पण इश्यूज असतात त्यांना फेस करत असतो आणि असे जे क्षण असतात एकत्र येण्याचे, ते आपलं ते सगळं टेन्शन दूर करण्यासाठी आपल्याला खूप मदत करत असतात. काल आपण अराउंड 5 वाजताच्या वेळेस या ठिकाणी आलो होतो आणि कळलं पण नाही की हा 24 तासाचा टाइम कसा निघून गेला. खूप एन्जॉय झालं. गाण्या असतील, भेंड्या असतील, कराओकेवरती आपण आता गाणी बोललो, त्याच्यानंतर जेवण असेल वगैरे सगळं एकत्र केलं, खूप मजा केली, फोटोशूट केला, व्हिडिओज केले, रील्स केल्या आणि आता पुन्हा एकदा परत आपल्या घरी जाण्याची वेळ आलेली आहे. थोडंसं दुःख आहे की टाइम खूप लवकर निघून गेला, पण ठीक आहे. कुठलीही गोष्ट संपत यासाठीच असते, कारण कुठली तरी नवीन चांगली गोष्ट होणार असते आणि या एकंदरीत पिकनिक मधून आपण लवकरच कुठेतरी आणखीन छानशी पिकनिक परत ऑरेंज करू. आणि आज पूर्ण ही फॅमिली, जी ज्यातले काही मेंबर आता येऊ शकले नाहीत ते पण येतील आणि आपण खूप छान असाच प्लॅन करत राहू आणि आनंद घेण्याचा प्रयत्न करत राहू. तर मित्रांनो, अशा प्रकारे वेळ आली आता परतीची आणि काल याच वेळेला आपण आलो होतो आणि तेव्हाचं वातावरण काय वेगळं होतं. आनंद करण्याची इच्छा मनामध्ये, खूप मजा करण्याची इच्छा घेऊन आपण आलो होतो, केली सुद्धा. आणि आता पुन्हा एकदा आपण परतीचा प्रवास सुरू करतोय. काल ज्या काही दादांनी आपल्याला सोडलं होतं ते टॅक्सीवाले दादा आले सुद्धा आहेत. तो आपण आता बॅग वगैरे ठेवून देऊया आणि जाऊया कर्जत स्टेशन पाशी.